नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। पनवेल महानगरपालिकेमार्फत 24 गावांमध्ये भूमापन होणार आहे। ही प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या वतीने आणि आता भूमापन विभाग आहे यांच्याकडनं होणार आहे। लोकांच्या मनात या संदर्भात संभ्रम आहे। अशा रीतीने आपण काही मुलाखती घेतल्या होत्या, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची देखील बाजू घेण्यात आली होती, ज्याच्यामध्ये नगरसेवक हरीश केणी यांनी देखील एक प्रकारे प्रशासनाची बाजू लोकप्रतिनिधी म्हणून मांडली होती। तसेच अरविंद म्हात्रे यांनी देखील आपली एक प्रतिक्रिया दिली होती। त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्याचा रोष असा होता की काही गोष्टी याच्यामध्ये त्रुटी आहे। ते हरीश केणी यांचा सरळ म्हणणं की हा सर्वे फायद्याचा आहे, परंतु अरविंद म्हात्रे यांनी मात्र त्याच्यामध्ये काही अंशी त्रुटी आहेत हे देखील मान्य केलं होतं। या संदर्भात प्रशासनाची बाजू ऐकणे हे खरं तर औचित्याचं होणार आहे आणि ती आवश्यकता देखील होती। या संदर्भात प्रशासनाच्या मार्फत महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख साहेब सविस्तर माहिती देणार आहेत। साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये। या संदर्भात आम्ही अनेक मुलाखती घेतल्या, कदाचित आपण त्या ऐकल्या देखील असतील। लोकांच्या मनात जो संभ्रम आहे, नक्की हा सर्वे काय होणार आहे, त्याचे फायदे आहेत की तोटे आहेत, हा लोकांना विचारायचं। या संदर्भात आपलं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे, प्रशासनाची बाजू काय म्हणणार? खरं तर पनवेल महानगरपालिके हद्दीमध्ये जो ग्रामीण भाग आलेला आहे आणि त्या ग्रामीण भागाची जी गावठाणं आहे त्यांच्या सर्वेक्षणासाठी 1.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलेला आहे, ठराव केलेला आहे, तो खऱ्या अर्थानं एक प्रशासनीय खरं तर प्रशंसा करण्यासारखा विषय आहे। एक पुरोगामी विचार आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांना लोकांचे हक्क आणि जागा मिळवून द्याव्या यासाठी महानगरपालिकेचं गांभीर्य लक्षात येतं। कोरोनाच्या काळामध्ये ही बाब आमच्या समोर आली की याबाबत आपण पाठपुरावा करतो आहे। महानगरपालिकेनं खर्च करायची तयारीसुद्धा दाखवली, पण शासन दरबारी अजून अंतिम निर्णय झाला नाही। आणि अनेक शहरांमध्ये जी नवीन गावं समाविष्ट होतात किंवा असे जे भाग असतात तर त्या ठिकाणी सर्वेक्षण होत नाही, अशी अनेक उदाहरणं आहे। पण पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर 4 वर्षाच्या आत अशा प्रकारची मंजुरी मिळणं ही अत्यंत चांगली गोष्ट ह्या शहरासाठी झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक गावं समाविष्ट झालेली आहे, त्यांचे सर्वेक्षण झालेले नाही आणि त्यामुळं आपण त्यात धनकवडी किंवा इतर जर भाग बघितला तर तिथं आज बाहेरच्या गाड्यासुद्धा जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। पनवेलसारखं एवढं प्लॅन्ड शहर आहे, त्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये चांगला विकास व्हावा त्यासाठी खऱ्या अर्थानं ही चांगली गोष्ट झालेली आहे की जेणेकरून भविष्यामध्ये एक छान शहर, चांगलं शहर निर्मितीसाठी पनवेलकरांना त्यामुळे मदत होणार आहे। साहेब, हा जो सर्वे होणार आहे हा फक्त मूळ गावठाणामध्ये होणार आहे, त्याच्या पलीकडे होणार नाही अशी माहिती मिळाली, नेमकं काय विषय? मी खरं तर यापूर्वीच्या काही मुलाखती पाहिल्या। एक साधी गोष्ट आहे की गावठाण सर्वे म्हणजे ज्याची गावठाणाची हद्द निश्चित केलेली आहे, मात्र आतमध्ये त्या हद्दीच्या आतमध्ये जे लोक राहतात त्यांना त्यांच्या जागेचा घरपट्टी किंवा संकलित कराचा उतारदार सोडला तर कुठलाही मालकी हक्काचं डॉक्युमेंट मिळत नाही। असे भाग जो असतो त्याचा जो ते आहे तो भाग आहे त्याला आपण गावठाणं सर्वे न झालेली गावठाणं म्हणतो। आणि त्या भागामध्ये तिथं जो राहणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मालकी हक्काचे कागदपत्र मिळवून देणं त्याला खऱ्या अर्थानं गावठाणाचा सर्वे म्हणतात। आता हा गावठाणाचा सर्वे करण्याचे जे अधिकार आहे हे महानगरपालिकेला स्वतःला नाही, त्याचं शासनाचं लँड रेकॉर्डचं डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमार्फतच तो सर्वे करावा लागतो आणि महानगरपालिकेने त्या अनुषंगानं ठराव केलेला होता आणि तो प्रस्ताव होता। त्यामुळं तो प्रस्ताव आपण केल्यामुळं शहरामध्ये आपल्याकडे आता लँड रेकॉर्डचं एक ऑफिस सुरू होईल आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व सर्वेक्षण होईल। सर्वेक्षण करून त्याच्या नोटीस देऊन त्याप्रमाणे हिअरिंग होऊन त्या माणसाला त्या जागेचा मालकी हक्काचा सिटी सर्वेचा जो उतारा असतो तसा मिळणार आहे। हा उतारा मिळाल्यानंतर आपले जे बांधकाम परवानगीचे नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना परवानग्या मिळणार आहे। आज मोठ्या प्रमाणात काय होतं आहे की ग्रामीण भाग या नावाखाली आम्ही तिथं बांधकाम परवानगी मागितल्यानंतर मालकी हक्क नसल्यामुळे बांधकाम परवानगी देता येत नाही। बांधकाम परवानगी देता येत नाही याचा काही लोक गैरफायदा घेऊन मोठी बांधकामं करतायत, ही सुद्धा बाब निदर्शनास येते। तर अशा ज्या बाबी आहे ह्या बंद होतील आणि लोकांना हे कंजेस्टेड गावठाण जे आहे त्याचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे नियमानुसार बांधकामं करता येतील, स्वतःची घरं नीट करता येतील, याच्यासाठीचा हा सर्वे अत्यंत महत्त्वाची गोष्ट या शहरासाठी आहे। तसं ह्या मूळ गावठाणामध्ये म्हणजे बाजूला असणारे अंगणे, आपल्याला माहितीच आहे ग्रामीण भागामध्ये अंगणे असतात, मग त्यांचा काय वाद असेल तर त्या संदर्भात काय होऊ शकेल पुढे? ग्रामीण भागामध्ये गावठाण हद्दीमध्ये जी घरं आहे
त्याच्या आजूबाजूला त्याच्या बाबतीत मालकी हक्क किंवा वहिवाट या दोन्ही गोष्टी त्या विभागामार्फत तपासल्या जातात. त्या तपासून खऱ्या अर्थानं ज्याचे हक्क आहे ते हक्क त्या विभागामार्फत त्या लोकांना मिळतील आणि त्याप्रमाणे जागा मिळतील. त्यामुळे उगीचच पराचा कावळा करण्यापेक्षा आपले हक्क साबित राहतील अशा पद्धतीनं प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. आपलं गाव जे आहे तिथं पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजे, शाळा असल्या पाहिजे, रस्ते असले पाहिजे, जे असतील ते संरक्षित होऊन महापालिकेच्या नावावर व्हायला पाहिजे. याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायची आहे. आणि आपण याच्यामध्ये ह्या सर्वेक्षणामध्ये जर प्रॉपरली जर काम केलं तर प्रत्येकाला स्वतःचे मालकी हक्क जेव्हा मिळतील त्याच वेळेस त्यांना नवीन नियमाच्या फायदा घेता येतील आणि गावठाणाचे जे नियम नवीन आलेले आहे कंजेस्टेड गावठाणाचे त्याप्रमाणे जास्त FSIचे सुद्धा फायदे घेता येतील. सर, मूळ गावठाणाच्या बाहेर जर वस्त्या आहेत काही, म्हणजे मागेच मी बोलवतो की बौद्ध समाजाची वस्ती असेल, आदिवासी समाजाच्या वस्त्या असेल, ते पूर्वीपासून त्या ठिकाणी राहतात. तो सर्वे त्यांच्यासाठी होणार नाही जर मूळ गावठाणाच्या बाहेर असेल तर अशा लोकांसाठी काय नेमका आहे का कुठली प्रोव्हिजन? हा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आपण जो उपस्थित केलेला आहे. खरं तर हा मुद्दा या सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये यायलाच नको आहे. मी मगाशी स्पष्ट केलं की ज्या जागेच्या बाबतीत मालकी हक्क प्रस्थापित करणारं कुठलंही डॉक्युमेंट नाही, कुठलाही कागद नाही, ते कागद, ते उतारे, ते सिटी सर्वे उतारे निर्माण करण्यासाठीचा हा सर्वे आहे. गावठाणाच्या बाहेरच्या प्रत्येक जागेला उतारा असतो. तो उतारा एकतर खाजगी असतो, कंपनीचा असतो किंवा सरकारचा असतो. आणि असा जो उतारा आहे त्याच्यामध्ये कुठलाही हक्क जेव्हा निर्माण करायचा असतो त्याच्यासाठी प्रक्रिया वेगळ्या असतात. खाजगी मालमत्ता असेल तर ती कुणाला तरी विकत घ्यावी लागेल किंवा ती वेगळ्या पद्धतीनं ती मिळवावी लागेल. सरकारी जागा असेल तर ती सरकारी सनद देण्याची प्रक्रिया वेगळी असते. ती सरकार दरबारी वेगळा पाठपुरावा करून घ्यायची असते. त्यामुळे त्याचा गावठाण सर्वेशी अर्थोअर्थी काही संबंध नसतो. त्यामुळे ती मिळवायची असेल ती मिळवायलाही कुठली आडकाठी नसते. त्याच्यासाठी सरकारने वेगवेगळे डायरेक्शन्स दिलेले आहे. त्यामुळे ती मिळवता येते, पण त्याचा सर्वेक्षणाशी संबंध नसतो. आताचं जे सर्वेक्षण होणार आहे हे प्युअरली जे गावठाण आहे त्या गावठाण भागाचाच सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे त्याची विनाकारण गोंधळ गल्लत करण्याची गरज नाही. आपण गावठाणापुरत्याच सर्वेक्षणासाठीची मंजुरी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे सर्वेक्षण करणार आहे. महानगरपालिकेची यंत्रणा ही सर्वेक्षण करत नाही. महानगरपालिकेला तसं स्वतःची माणसं लावून सर्वेक्षण करण्याचा अधिकार नाही. आणि महानगरपालिका त्यामुळे फक्त हे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने जी सक्ती केलेली असते त्याप्रमाणे त्या सर्वेक्षणासाठी येणारे सर्व खर्च कार्यालयीन खर्चासहित आपल्याला द्यावे लागतात. तो खर्च महानगरपालिकेमार्फत केला जाणार. अजून एक प्रश्न की 5 गावं या सर्वेक्षणामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं की आम्हाला का वगळण्यात आलेलं आहे, म्हणजे ती बरीच गावं आहेत ना, ती एकतर MIDCच्या बाजूला असतील किंवा सिडकोच्या बाजूला असतील, त्याच्यामुळं त्या गावाल्यांचा आता जो संभ्रम आहे त्या संदर्भात काय म्हणणं? खरं तर 29 गावापैकी 24 गावांचं सर्वेक्षण ऑलरेडी आपण याच्यामध्ये घेतलं आहे. 5 गावं कुठली आहे आणि त्यांचा कुठला सर्वे राहिलेला आहे याच्याबाबत स्पेसिफिक कुठलीही डिमांड माझ्यापर्यंत आलेली नाही आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं ऑलरेडी सर्वेक्षण झालेलं आहे, सनदीत झालेलं आहे. ज्याचं सर्वेक्षण झालेलं असतं त्याचं पुन्हा सर्वेक्षण करायची गरज नसते. आणि ज्याचं सर्वेक्षण खरोखर राहिलं असेल तर शासनाकडनं करून घेऊ. पण त्याच्यासाठी उगीच आमचं का वगळलं हा प्रश्न आयुक्तांना विचारण्याच्या आधी, महापौरांना विचारण्याच्या आधी आपसात चर्चा करण्यापेक्षा तो आमच्यापर्यंत आला पाहिजे. प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक भागामध्ये न्याय देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पुढे असताना, अग्रेसर असताना, अशा अग्रेसर बाबीमध्ये खरं तर याच्यामध्ये हा चर्चेचाच विषय बनायला नको होता. तरी चर्चेचा विषय बनला तर याच्यामध्ये स्पष्ट आहे की जी गावठाणं आहे त्या गावठाणाचं सर्वेक्षण केलं जाईल आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे मालकी हक्क जे जे सिद्ध करू शकतील त्यांना त्यांच्या नावाने सिटी सर्वेचे उतारे याच्यामध्ये मिळणार आहे. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. थोडक्यात म्हणजे आता जे गावं वगळण्यात आलेली त्यांनी रीतसर पाठपुरावा केला पाहिजे. जर खरोखर सर्वेक्षण झालं असेल तर त्या भागामध्ये अजून देखील बांधकाम परवानग्या मिळाला नाही किंवा आपण देखील प्रॉपर्टी कार्ड त्यांना दिला नाही किंवा जो विभाग असेल तो भूमापन भागाकडनं जर त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे असेल तर अशा भागात प्रॉपर्टी कार्ड दिला जात नाही साहेब. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, मी इथं बदलून येण्यापूर्वीचा महानगरपालिकेचा निर्णय आहे. मी महापालिकेत आल्यानंतर तो प्रस्तावाचा पाठपुरावा केलेला आहे. ह्या प्रस्तावाचं फक्त पाठपुरावा करण्याचा पत्रावर सोडला तर मूळ प्रस्तावसुद्धा माझ्या सहीचा नाही आहे. त्यामुळं कुठली गावं महानगरपालिकेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी, महापौरांनी, आमदारांनी कुणी वगळलेली नाही आहे. हे स्पष्ट आहे. यामध्ये ही जी गावं राहिली ही का राहिली, खरंच राहिली का, आणि राहिली असतील तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल याच्यासाठी महापालिका अग्रेसरच राहील. महापालिका त्याच्यासाठी ते जे त्यांना हिताचं जे असेल ते करेल. पण जी 5 गावं राहिली ज्याचा खरंच सिटी सर्वे झाला असेल तर तो पुन्हा सर्वेक्षण होत नसतं. राहिला असेल तर ते आम्ही करणार आहोत.
काही प्रॉब्लेम येणार नाही. या संदर्भात महासभेमध्ये विषय घेण्यात यावा किंवा ही संपूर्ण जाहीर चर्चा व्हावी अशी मागणी होती. अरविंद म्हात्रे यांनी अशी मागणी केली होती. या संदर्भात काय सांगाल? महापालिकेमध्ये चर्चा ओपन असते. महापालिकेमध्ये चर्चा झाल्या तर त्याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका मांडेल. पण हे प्रशासनाचं काम आहे असं नाही आहे. हे महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी आहे. तरी संपूर्ण मुलं त्याच्यामध्ये आपण उगीचच गल्लत करून प्रशासन कुठे आहे, महापालिका कुठे आहे, पदाधिकारी कुठे आहे, याच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही. हे महापालिकेचा निर्णय आहे आणि हा लोकहितार्थ घेतलेला एक पुरोगामी विचाराने घेतलेला निर्णय आहे. तो चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न असावे. आपण सुधाकर देशमुख साहेब यांची संपूर्ण प्रतिक्रिया किंवा संपूर्ण मुलाखत ऐकली. खरं तर हा संपूर्ण जो सर्वे आहे तो फायद्याचाच आहे असं ठामपणे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की हा जो प्रस्ताव आहे तो पूर्वीचाच होता, माझ्या अगोदरचा हा प्रस्ताव होता आणि तो पाठपुरावा करून मान्य करून घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर कुठली गावं वगळण्यात आली असतील तर त्या संदर्भात देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे. ते खरोखरच गावं वगळण्यात आलेली आहेत का किंवा नाही या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी माहिती दिली पाहिजे आणि त्या संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तिथे जर कुठली कमतरता असेल ती देखील पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय दुसरी एक महत्त्वाची गोष्ट साहेबांनी सांगितली की जे गावठाणाच्या बाहेर ज्या असतील, आदिवासी वस्ती असतील किंवा बौद्ध समाजाच्या पूर्वीच्या वस्ती असतील, तर अशा ठिकाणी देखील मालकी हक्क जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्यामध्ये इथे काय महापालिकेच्या सर्वेचा संबंधच येणार नाही. अशा ठिकाणी जर त्या जागा तिथल्या ज्या लोकांना मिळायच्या असतील तर त्यासाठी एक वेगळी पद्धत आहे आणि ती तिथे देखील कुठल्या पद्धतीनं आडकाठी येते अशातलं म्हणणं नाही. जरी सरकारी जागेमधील जर अशा पद्धतीनं जर बौद्ध समाजाची किंवा आदिवासी समाजाची पूर्वीपासूनची घरं असतील तर त्यांना एक प्रॉपर पाठपुरावा करून त्यांना ती घरं अधिकृत करून घेता येतील अशा पद्धतीने एक प्रकारे त्यांचा म्हणण्याचा रोष होता. या सगळ्या मुलाखतीविषयी आपल्याला काय वाटलं, आपलं काय मत आहे हे अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल.